महाराष्ट्राच्या आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा हा ब्लॉग होळीनिमित्त आहे. तर आपण आज आमच्या स्वस्तिकची होळी पण करणार आहे. अजून तुम्हाला दुसऱ्या पण होळी दाखवणार. आजचं आपलं पहिले स्टार्टिंगचं आहे ते मी बघणार. मोठी जर झाली तर पार्ट 2 पण करायचा, नाहीतर मग पार्ट 1मध्ये सगळं हे करायचं. तर तुम्हाला पण होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आता आपण सामान आणायला चाललो आहे. वर्गणी झाले काढून. आता आपण सामान आणायला जाऊया. चला. आमची थोडीशी पब्लिक आहे. जाड्या, ओंकार, सगळ्यात छोटा वर्गा आणि अध्यक्ष पुढे चालला आहे मोबाईलमध्ये तोंड टाकून. आणि ही आमची स्वस्तिकची जर्सी, ही गणपतीची आहे. चला आता आपण भेटू पुढे. तर मित्रांनो, मी बाकी तुम्हाला काय शॉपिंग दाखवली नाही. तर आम्ही दहीवाल्याकडे आले आहेत फुगे घ्यायला. तर बघा, आम्हाला सामान उचलायला एक माणूस बोलवला आहे. सामान घेऊन झालेलं आहे. आता फक्त ऊस घेणार, त्यानंतर घरी जाणार. तुम्ही थैला बघू शकता आमचा, आणि यो थैलाचा मालिक. तर आता इथून घरी जाऊया. सगळं सामान घेऊन झालं. बाकीचं दाखवलं नाही कारण की आपला खूप मोठा ब्लॉग होतो. विनाकारणाचा जे मेन आहे तेच तुम्हाला दाखवायचं आहे. तर चला आता आपण जाऊया. ऊस घ्यायला आलेलो आहे. हर टायमाला एकाच जागेवर ऊस घेतो. किती रुपये? 80 रुपये. 10 कमी द्या मला पण पाहिजे. तर आता आम्ही घरी चाललोय. नारळ बघू शकता. पुढे ऊसवाला चाललाय. ए कितना रुपये ऊस? 60 रुपये. हो भैया, 60 नाही 70 ना. घर बिल्डिंग मधले ब्लॉग बघतील बोलते अरे तुम्ही तर 60 ला आणलं, 70 लिहिलंय. 65. हा 65. अरे दुसरा अमनगा बेटा छोट बडा पूर्णाची पोहे. तर याने इथं ऊस घेतलाय. या बारक्याने बघा केवढे याच्याकडे ते क्या रे काम करणे काय भागताय. तर आता आम्ही सगळं सामान आणलंय. तर आता आम्ही चाललोय परत झावळे आणायला पण जायचं. तिकडे जाऊ तो पण तुम्हाला. कटकट अरे बस. आता 50 जावली कट्टी आणणार तो एकटा. ए अभी 10 जेवले अकेला लाने का. हा तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आम्ही झावळ्या काढायला आहेत. पत्र्यावर पण पडलेले आहेत त्या झावळ्या. हे खाली घे, ते हळूहळू त्याला लागेल. हे बाजो, हे पोपट बाजो, हे बाजो, हे बज. तर आता आम्ही झावळ्या आणायला निघालो. ए चला ना. झावळ्या आम्ही आणायला. बारकी पोरं 5 आहेत, आम्ही 4 मोठे आहेत. तर आता आपण आम्ही पुढच्या साईडला अजून आहे तिकडे हरवर्षीप्रमाणे जातो सरसरांच्या रोडला. तर मागे 3-4 काढून ठेवलेल्या आहेत ऑलरेडी झाल्या. अशा जास्ती न्यायच्यात ना, थोड्याच न्यायच्यात. तरी आम्ही निघालो. दुपारचे 12:30 वाजले. तर आपण जाऊ. 1 वाजलेला आहे. आता आपण पुढे जाऊन अजून बघू झावळ्या. नाही भेटल्या तर थोड्याफार घेऊन जायचं एवढं. चला आपण पुढे जाऊ. आम्ही इथे झावळ्या नाही, इथे हरवर्षी येतो. हरप्रमाणे आहे तिथे सगळ्या झावळ्या त्या आम्ही घेतो. इथे पण वाटते काल होळी पेटवलेली. तर आता आम्ही एक झावळी इथे काढले. ए जाऊ नका, थांबा पहिले इथेच ठेव खाली. अरे थांब, इथेच ठेवते ना, जर गाड्या येतील. तर सगळ्या इथून एक जेवढे आहेत 5 दिसत आहेत त्या काढल्या. तुम्ही बघू शकता आम्ही झावळ्या आणलेल्या आहेत सगळ्या. 6-7 आणायच्या होत्या. केवढ्या आणल्यात त्या बघू शकता. एकट्या भावाने आणल्यात आपल्या. वाघ आहे वाघ. तर आता तुम्ही बघू शकता आम्ही खड्डा पाडायला सुरुवात केली. तिथे एक छोटा खड्डा असतो, ते सिमेंटने आम्ही मुजवतो आणि परत होळीच्या टायमाला परत फोडतो. तर ते काका करतात. हां, बाकी सगळी बारकी पोरं. हे आमचा एक मोठा आता मित्रांनो, तुम्ही बघितली ती नरसळीबागची होळी होती. तर आता आम्ही थोड्या वेळाने जाणार आणायला. तर आमचं इथे खड्डा वगैरे झाला करून. सगळे येतील तेव्हा परत आम्ही होळी आणायला जाऊ. तर आम्ही आता खाली टाइमपास करतोय, गाणी वगैरे वाजवतोय. चला परत होळी आणता तुम्हाला. हां हेच घे मोठं आलं. तर आता आम्ही झाड आणायला चाललोय. तर आम्हाला झाड शोधायला लागतं कारण की आम्ही ते मोठं आलं नाही त्यासाठी. हे आपण कोणतं झाड लागते भावे? हे निलेश बघू. हे निलेश होय, आपण झाड कुठलं आणतो? अरे हुशार आहे भाई. एरंड्याचं आम्ही झाड आणतो. ते आता आम्हाला शोधायला लागेल कारण की आधी कसं या साईडला भेटायचं, आता भेटत नाही. अरे या साईडला टाकीच्या इथे एरिया ना, तिथे झाडं आहे. अरे इथे
तर आता आम्ही पहिले झाड शोधतोय, त्यानंतर मग परत बघू. तर आमची सगळी स्वस्तिकची गँग निघाले. अरे मी आत्ता आला जस्ट. पुढे सगळी बारकी पोरं आहेत, मागे सगळे मोठे आहेत. अरे निलेश कापून आता मार निलेश घे. बघ याला सांगितलं तिथून मारलं. तर मित्रांनो आम्ही फायनली होईल नेले. जय जय. मित्रांनो आम्ही झाड आणलेलं इथे. तर आता खड्डा आहे इथे. तर तुम्ही बघू शकता समोरची होळी आहे ती उभी राहिली नर्सरी बागची, आणि दुसरी आहे ती उभी करायची चालू आहे, तयारी करताय ना. आमची अजून काय तयारी नाही, लाकडं इकडे तोडताय. वरतून सगळं सामान आणलंय, दरवाजे वगैरे. तर ते आता तोडायचं काम चालू आहे इथे. याला मार मध्ये हे बघ तोंडावरती पोंगे रे. ए माझ्या अंगावर उडेल, माझ्या अंगावर उडेल. तर मित्रांनो फायनली आपली होळी उभी राहिलेली आहे, छोटीच आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात आमची होळी आता रेडी होत आले, अर्धी बाकी आहे. तर आता अजून एवढ्या झावळ्या लावतील, परत हालफूर वगैरे लावायचं, त्यानंतर मग रेडी होईल. थोडासा अजून वेट आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता फायनली आमचे फुगे रेडी झालेले आहेत इथे, आणि हे पण आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता कसे आम्ही फुगे लावतो. बघू शकता आमची होळी अख्खी रेडी झाले. सगळ्यांनी पूजून वगैरे आता फक्त पेटवायचे आहे. तर सगळी माणसं इथे आहेत, बायका वगैरे. ही आमची बिल्डिंग तुम्ही बघू शकता. या डाळात तर फुगे वगैरे आमची जास्ती मोठी नसते, एवढीच. त्याच्यात व्हिडिओ काढतोय. तुला काय ठेवला अगरबत्ती पावरफुल आहे रे, वाजत लॉकडाऊन आला काय दिसत ना. पोरक्यामध्ये काढतो व्हिडिओ, डिजिटल होळी पेटवणार.
अरे आता होळी चालू आहे, होळी नाही पार्टी तेच देऊ शकतात. होळी माते की पेटव झाला आरत्या कोणाच्या असतील त्या आरत्या काढून घ्या बरं का. परत त्या पितळेच्या आरत्या असतील ना त्या आरत्या फक्त काढून घ्या. 215 रुपये वर्गणी तू भेटणार ना. 211 मला घेऊन जाईल. या साईडला उभं राहा. हॅलो ते पेटू द्या पहिले. अरे गंजू बोमळ रे गाण्या बोमळ. तुझ्या टोपी काढ ना व्हिडिओ. टोपी बघ ना या स्टोरी टाकशील तर मेन्शन कर फक्त. ब्लॉगिंग मध्ये युट्यूबला आली पाहिजे. कशाला करतो उभं कर. आयुष्य उभं झालं ते कमी नाही तुझं. एखाद्याने आपण बघ एखाद्याने आपण बघा ना. हॅलो अरे उभं कर ना. आहे ना आयफोन उभा आहे. कापूर आणणार जा ना. कोण झाड्या ते झाड्या त्या याच्यावर टाक. हॅलो इथे टाकून ठेवा बाप्पा. थोडस शिंपडून ठेवा काका. शिंपडा थोडस. एवढी मोठी काढून काय. थुकशील तू. हा केलेली. माहिती दे लवकर माहिती. अरे आवाज मजा नाही बोंबला रे. अरे सजग भाई इकडे बोंबल तुरकाडी पर्याड तुरकाडी. तुरकडी सर्व कार्यकर्ते तर मित्रांनो आता आम्ही आमच्या इकडची होळी झाले. तर आमच्या इकडचे नर्सरी बागचे जे अजून भेटायला टाईम आहे. तर आम्ही आता आम्ही पाचू बंदरला आणि कोचुडे या 2 ठिकाणी जाणार. आमच्या जवळचे तिकडे पण मोठी होळी असते. आपण तिकडूनची मी तुम्हाला तिकडची होळी दाखवतो. चला आता आपण इथून निघूया. तर मित्रांनो आम्ही कोचुड्याला गेलेलो. तिकडून तिथे आम्हाला होळी काय भेटली नाही आणि 2 होत्या त्या पेटलेल्या होत्या. तर आम्ही पाचू बंदरला आले. तिकडे 1 नंबर होळी असं वाटतं. आता आपण आज जाऊया आणि तेव्हा मी तुम्हाला दाखवतो. चला आता आम्ही मच्छी मार्केटकडे आलेलो आहे.
तुम्ही पण बघताय पुढची दोन्ही होळ्या पेटलेल्या आहेत. तेवढ्या जाव्या टाकून दे भावेश. तर ही आमची होळी बघू शकतो तुम्ही, सगळे बांबू. तर मित्रांनो तुम्ही आजचा आपला ब्लॉग बघितला कसा होता तो. तर आपल्या होळीनिमित्त हा ब्लॉग होता. तर आता आपला हा ब्लॉग एंड होतो. व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. व्हिडिओ जर आवडले असेल सबस्क्राईब करा.